रमाई पुतळ्याची मागणी केलेली होती, अनेक महापुरुषांचे पुतळे होते, पण तुम्ही आज तुमचे विषय हे पारित होत नाही, त्यामुळे तुम्ही ही सभा तहकूब केली का? आमचा राजे संभाजी महाराज यांचा सुद्धा शहरात पुतळा व्हावा, आपण अटल बिहारी यांचा पुतळा करतोय, चांगली गोष्ट आहे। आम्ही बाकी महापुरुषांचे सम्राट अशोक यांचा पुतळा व्हावा, माता रमाई आंबेडकरांचा पुतळा व्हावा, आम्ही टिपू सुलतान साहेबांचा पुतळा व्हावा, अशा अनेक पुतळ्यांची मागणी सुद्धा आम्ही 3 महिन्यापूर्वीच केली। ते कुठलेच विषय चर्चेला येत नाहीत। टिपू सुलतान म्हणलं की यांना काय आकाश आहे टिपू सुलतानवर कळत नाही, कारण आम्ही म्हणतोय की आपल्या सभागृहात बहुमत आहे, आमच्या विषयावर कमीत कमी चर्चा करा, आमचे विषय पास होऊ देऊ नका, नापास करा। तरी सुद्धा हे म्हणजे हिटलरशाहीचं जे सरकार आहे आमच्या महापालिकेवर, यांना का मात चढलेला आहे। प्रशासन कुठलंच काम करत नाही, आयुक्त कुठलंच काम करत नाही। आयुक्त 10 ते 6 वेळेवर सभागृह येत नाहीत महापालिकेत, ते दुपारी 11-12ला येतात, 1 वाजायला जेवण करायला जातात, नंतर आराम करून 4 वाजायला येतात। आयुक्त असे झोपत राहणार, आयुक्त आमच्या शहराचा काय विकास करणार आहे? आयुक्त जर वेळेवर आले, इथं कलेक्टर जिल्हाधिकारी महोदय 8-8, 9-9 तास कलेक्टर ऑफिसला बसतात, डब्बा तिथंच खातात। या जिल्ह्याचं काम एवढं सुंदर कलेक्टर करत आहे, त्या धर्तीवर हे आयुक्त का करत नाहीत? आयुक्त आमच्या महापालिकेत आम्हाला दिसतच नाही। कुठे गेले आयुक्त? जेवायला गेले। कुठे गेले आयुक्त? आलेच नाही। कुठे गेले आयुक्त? मुंबईला गेले। असा सगळा भोंगळा कारभार इथे चालू आहे। गेले 3 महिना अगोदर आम्ही महाविकास आघाडी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आपले प्रभागातले विषय जे अजेंड्यावर घ्या म्हणून महापौरला विनंती केली होती। लगभग 40 असे विषय आहेत त्यांनी जे आमचे विषय घेतले नाही। पण आज आम्ही विनंती केली महापौर मॅडमला की आम्हाला चर्चा तर करू द्या, विषय तर अजेंड्यावर घेऊन आले, तुम्ही चर्चा तर करू द्या। महत्वपूर्ण ते विषय आहे, नांदेडचे मूलभूत सुविधाचे बद्दल आहे। आज तुम्ही बघा पावसाळ्याने रोडवर किती खड्डे झालेले, PWD कडे रोड आहे, महापालिका म्हणाले PWD रोड करणार, PWD म्हणाले महापालिका रोड करणार। हे विषय मूलभूत विषय होते। ड्रेनेजचा विषय मोठा आहे, 350 कोटीचा आपण जे स्कीम राबवलेली होती, आज काय स्कीमचा विषय आहे? सगळे प्रभागामध्ये ड्रेनेजचा तसंच घाणघाण पसरत आहे। पाणी पुरवठ्याचा विषय होता, हे सगळे विषयावर आम्ही चर्चा करू द्या म्हणले, विषय पत्रिकावर तर घेतले नाही म्हणून त्यांनी चर्चाही करू दे नाही। मग आज आम्ही सर्व नांदेड लोकन्याय विकास आघाडी सर्व सन्मान्य सदस्यांनी सभात्याग केले।